हॅलो ऑल, वेलकम टू एक्सलन्स ॲग्री अकॅडमी. आजपासून आपण MCR साठी एक लेक्चर सिरीज सुरू करतो, ज्याच्यामध्ये मी बॉटनी हा विषय घेणार आहे. आणि बॉटनीचे जेवढे काही कोर्सेस आहेत आपल्याला फर्स्ट इयरपासून लास्ट इयरपर्यंत, त्या सगळ्या कोर्सेसमधले जे महत्त्वाचे पॉईंट आहेत, ज्याच्यावर आतापर्यंत MCRने क्वेश्चन विचारलेले आहेत, ते सगळे पॉईंट्स आपण या लेक्चर सिरीजमधून कव्हर करणार आहे. आजचा आपला पहिला दिवस आहे. हा आपण याच्यामध्ये आपण सुरुवात करूया सीड पासून. ठीक आहे. सो आता MCRचा अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की क्वेश्चनची काठिण्य पातळी बघणं गरजेचं आहे. की आता ॲग्रिकल्चर MPSCला क्वेश्चन वेगळे येतात. तुम्ही ICR किंवा JRF वगैरे त्याची तयारी करत असाल तर त्याचे क्वेश्चन वेगळे असतात. आणि MCRचे जे क्वेश्चन बघितले तर ते मोस्टली वन लाईनर असतात. आणि त्या तुम्ही जर कम्पॅरेटिव्हली पाहिलं तर सोपे असतात. ठीक आहे. म्हणजे वरून येतात, खूप जास्त डीपमध्ये जाऊन अभ्यास करायची गरज नाही आहे. फक्त महत्त्वाचा कन्सर्न काय आहे की तुमचा सिलेबस सगळा कव्हर झाला पाहिजे. ओके. जर सिलेबस कव्हर झाला सगळा सगळं वाचून झालं तर तुम्हाला जे ते काय क्वेश्चन असतात ते टॅकल करायला सोपं जाईल. तर आपली स्ट्रॅटेजी कशी असणार आहे, मी प्रत्येक लेक्चरमध्ये पहिल्यांदा त्या टॉपिकवरती आलेले आत्तापर्यंतच्या MCRच्या एक्झामला आलेले क्वेश्चन घेणार आहे. त्याचे आन्सर आता सांगणार नाही आहे तुम्हाला मी, म्हणजे सुरुवातीला आन्सर नाही सांगणार. आपण काय करूया, आधी ते जे टॉपिक आहेत ते आधी स्टडी करूया आणि त्याच्यावरती नंतर आपण शेवटी त्या आन्सरचे क्वेश्चन शोधूया. ठीक आहे. सो पहिल्यांदा MCQ बघूया की तुम्ही हे अभ्यास करताना लक्षात ठेवा, समोर PYQ ठेवा आणि PYQ नुसार अभ्यास करा. म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला काय वाचायचे आणि काय नाही वाचायचे या गोष्टी लक्षात येतील. ओके. तर स्टार्ट करूया लेक्चरला. तर मी तुम्हाला सांगितलं तसं आपण पहिल्यांदा MCQ बघूया. ठीक आहे. तर बघा, विच ऑफ द फॉलोइंग सीड टॅग कलर इज करेक्टली मॅच. MCR 2023ला हा क्वेश्चन विचारला होता की त्यांनी काय केलं तर सीड आणि सीडचा कलर ह्याचा टॅगच्या पेअर दिल्या होत्या आणि त्यातली करेक्ट पेअर कोणती आहे ते ओळखायला सांगितली होती. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितले की मी याचे आन्सर तुम्हाला आत्ता सांगणार नाहीये. ठीक आहे. आधी आपण काय करूया, हे जे सीड त्याचे टॅग, त्याचा कलर, त्याचा साईज किंवा सीडच्या प्रॉपर्टीज, सीडच्या सगळ्या प्रॉपर्टी, या सगळ्या गोष्टी आपण आधी बघूया आणि मग पुन्हा आपण ह्या स्लाइडवरती येऊया आणि मग आन्सर बघूया. ठीक आहे. बघा, दुसरा क्वेश्चन विचारला होता की विच ऑफ द फॉलोइंग सीड टॅग कलर फॉर फाउंडेशन सीड, किंवा फाउंडेशन सीडसाठी कोणता सीड टॅग कलर वापरतात किंवा कोणते सीड टॅग वापरतात. ठीक आहे. ऑप्शन आहेत गोल्डन येलो, रेझर ब्ल्यू, व्हाईट कलर, ग्रीन कलर. ठीक आहे. कोणते कोणते कलर आहेत, काय आहे ते सगळं तुम्हाला मी डिटेलमध्ये पुढे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा. मला माहिती आहे तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडणार आहे. आणि पूर्ण आपल्या या सेशनमध्ये तुम्हाला कुठेच टाइमपास नाही वाटणार आहे, कुठंच उगच काही गप्पा नाही मारल्या जाणार आहेत. जे काय असेल टू द पॉईंट. सो तुम्ही ज्यावेळेस एक्सलन्स ॲग्रिकल्चरचे व्हिडिओ बघणार आहेत, सो तुम्हाला एक श्युरिटी आहे, इथं टाइमपास नसतो. इथं फक्त कंटेंटवरती बोललं जातं आणि तुम्हाला कसा जास्तीत जास्त स्कोअर करता येईल याच्यावरती बोललं जातं. ठीक आहे. सो लेक्चर 7 पर्यंत बघा. आणि एक तुम्हाला माझं सांगणं आहे, जर तुम्हाला लेक्चर आवडलं तर लेक्चर शेअर करा आपल्या सगळ्या ॲग्रिकॉसमध्ये, कारण ॲडमिशन सगळ्यांना घ्यायचं आहे, सगळ्यांना स्कोअर झाला पाहिजे. सो चांगलं जर काम असेल तर ते काम काय झालं पाहिजे, शेअर झालं पाहिजे, लाईक झालं पाहिजे. ठीक आहे. सो बघा, हा एक क्वेश्चन आला होता MCR 2020ला आला होता. सो मोस्टली बघा, जर त्या MCRच्या एक्झामला एक क्वेश्चन सीड टॅगवरती येतो, बाकी मग सीड पर्सेंटेजवरती, आयसोलेशन डिस्टन्सवरती असे एक क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे. सो या लेक्चर सिरीजमध्ये आपण सीड, त्याचे टाईप्स, त्याचे टॅग कलर, टॅगची साईज, आयसोलेशन डिस्टन्स, जर्मिनेशन पर्सेंटेज, या 3 गोष्टी इथं आपण तुमच्याकडून मी लर्न करून घेणार आहे. ठीक आहे. तिसरा क्वेश्चन बघा, प्युरिटी पर्सेंटेज ऑफ न्यूक्लियस सीड. सो आपले जे हे सीडचे टाईप्स आहेत, ह्या सगळ्या सीडच्या टाईपच्या प्रॉपर्टीज पण बघणार आहे आपण, की प्युरिटी पर्सेंटेज किती असतं, त्यांच्यामध्ये आयसोलेशन डिस्टन्स किती असतं, या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. सो हा पण MCR 2020ला आलेला क्वेश्चन आहे. नंतर बघा, इन राईस क्रॉप आयसोलेशन डिस्टन्स यूज फॉर सीड प्रोडक्शन. तर सीड प्रोडक्शनसाठी आयसोलेशन डिस्टन्स असतं तर ते किती असतं याच्यावर पण क्वेश्चन आलेला आहे. 2023ला आलेला क्वेश्चन आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या एक्झामला बघा, एक आयसोलेशन डिस्टन्सवरती आणि एक सीड टॅगवरती क्वेश्चन आला होता. ठीक आहे. सो 2 क्वेश्चन म्हणजे खूप आहेत. जर तुम्हाला 10-15 मिनिटाच्या लेक्चरमध्ये एक
म्हणजे 2 क्वेश्चन तुमचे कव्हर होत असतील तर हे खूप आहे, लक्षात ठेवा. 5वा क्वेश्चन आलाय, आयसोलेशन डिस्टन्स यूज फॉर फाउंडेशन सीड प्रोडक्शन इन व्हीट. व्हीटमध्ये आयसोलेशन डिस्टन्स किती वापरतात? ठीक आहे, तर 3 मीटर, 30 मीटर, 300 मीटर, 100 मीटर. मी मुद्दाम असे ऑप्शन ठेवलेत की नाही का जवळजवळचेच आहेत सगळे. सो इथं तुक्का मारण्यापेक्षा परफेक्टली काही ठराविक क्रॉप आहेत त्या सगळ्या क्रॉपचा आयसोलेशन डिस्टन्स पाठ करा. काही ठराविकच क्रॉप आहेत आणि त्याच क्रॉपवरती डबल क्वेश्चन विचारला गेलाय. ठीक आहे, ते सगळे क्रॉप आणि त्यांचे आयसोलेशन डिस्टन्स आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. ओके, परत बघा, डॅश डॅश टेस्ट इज यूज टू टेस्ट द रॅपिड जर्मिनेशन ऑफ सीड. ठीक आहे, सो सीडच्या रॅपिड जर्मिनेशनसाठी कोणती टेस्ट घेतली जाते? ठीक आहे, सो इथं काय टेस्ट आहेत? जर्मिनेशन टेस्ट, जर्मिनेशन पर्सेंटेज, ग्रोथ टेस्ट का नन ऑफ दिस? तर याचं उत्तर आहे जर्मिनेशन टेस्ट घेतली जाते. सो जर्मिनेशन टेस्टवरून आपण जर्मिनेशन पर्सेंटेज काढणार आहे. ठीक आहे, सो तुम्हाला जर्मिनेशन पर्सेंटेजवरती पण क्वेश्चन येणार आहे. सो बघूया, ते सगळंच बघूया आपण पुढं. तर आता आपल्या मेन कन्सेप्टला सुरुवात करूया. आता आपण MCQs बघितले की MCQ बाबा एक्झॅक्टली क्वेश्चन कशावरती येत आहेत. तर MCQ येत आहेत सीड कलर टॅग किंवा टाइप्स ऑफ सीड, त्यांची प्युरिटी पर्सेंट, जर्मिनेशन पर्सेंट, आयसोलेशन डिस्टन्स. ठीक आहे, सो सगळे 1 बाय 1 बघूया. पहिल्यांदा आपण बघूया की डिफरंट सीड टाईप किंवा डिफरंट सीड क्लासेस. आता ज्यावेळेस सीड प्रोडक्शन केलं जातं, ब्रीडर सीड प्रोडक्शन करत असतो त्यावेळेस या स्टेपमध्ये सीड प्रोडक्शन होत असतं. ठीक आहे, सो पहिली गोष्ट काय आहे की तुम्हाला हे जे सिक्वेन्स आहे हा पाठ करायचा आहे. म्हणजे सगळ्यात पहिलं सीड असतं न्यूक्लियस सीड, त्याच्यापासून त्याची प्रोजेनी असते ब्रीडर सीड, ब्रीडर सीडची प्रोजेनी असते फाउंडेशन सीड, फाउंडेशन सीडची प्रोजेनी असते रजिस्टर सीड, रजिस्टर सीडची प्रोजेनी असते सर्टिफाईड सीड, आणि सर्टिफाईड सीडची प्रोजेनी असते खालच्या ट्रूथफुल लेबल किंवा पुढच्या सगळ्या. ठीक आहे, सो क्वेश्चन काय येईल तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोजेनी ऑफ ब्रीडर सीड? प्रोजेनी ऑफ ब्रीडर सीड काय येणार? फाउंडेशन सीड येणार. सो बघा, एक सिक्वेन्ससाठी काय करा तुम्ही, पहिले लेटर घेऊन एक शॉर्ट फॉर्म वगैरे बनवू शकता, पण हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. कशासाठी? कुणाची प्रोजेनी कोण आहे हे लक्षात ठेवायसाठी. ठीक आहे, पुढे जाऊया. आता 1 बाय 1 बघूया. आपण बघितलं पहिलं सीड आहे आपलं न्यूक्लियस सीड. ओके, त्यालाच काय म्हणतात? बेसिक सीड म्हणतात. ठीक आहे, आता बघूया की न्यूक्लियस सीड कोण बनवतं, कुठं बनवलं जातं, त्याचे जर्मिनेशन पर्सेंटेज किती आहे, कुठला टॅग कलर वापरला जातो, त्या टॅग कलरची साईज वगैरे असते का काय, हे सगळ्या गोष्टी बघूया. बघा, ही फर्स्ट स्टेप आहे सीड प्रोडक्शन मधली. पहिली स्टेप कोणती आहे? न्यूक्लियस सीड. सो इट इज द फर्स्ट स्टेप ऑफ सीड अँड डायरेक्टली सुपरवायझर बाय प्लांट ब्रीडर. तुम्हाला असा एक क्वेश्चन येईल की न्यूक्लियस सीडचं प्रोडक्शन करताना त्या प्लॉटला सुपरवाइज कोण करतं? तर कोण करतं? प्लांट ब्रीडर हा डायरेक्टली करत असतो. इनिशियल सीड ऑफ अन इम्प्रूव्ड व्हरायटी विच इज ऑलवेज लिमिटेड इन क्वांटिटी. हे क्वांटिटीमध्ये लिमिटेड असते, जर प्रोडक्शन लिमिटेड असतं. लक्षात ठेवा, क्वेश्चन हा एक विचारला गेलाय आता म्हणजे मागच्या एक्झामला, मागच्या MCRच्या एक्झामला, की जेनेटिक अँड फिजिकल प्युरिटी किती आहे, जेनेटिकली ते किती प्युअर आहे. ठीक आहे, आता आपण हे पण शिकणार आहे. नंतर मी तुम्हाला हे प्युअर क्रॉप, हायब्रिड क्रॉप कसे बनवलं जातं, मोनो हायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस, फिनोटिपिक रेशो, जिनोटिपिक रेशो, ठीक आहे, किंवा होमोझायगस, हेट्रोझायगस, ह्या सगळ्या ज्या टर्म आहेत, ह्या सगळ्या कन्सेप्ट आहेत, खूप छान आपण इथून पुढच्या होणाऱ्या लेक्चर सिरीजमध्ये बघणार आहे. फक्त लेक्चर सिरीज कंटिन्यू करा आणि लेक्चर आवडलं तर लाईक करा. मला तुमच्या कमेंट वाचायला आवडतं की तुम्ही ज्यावेळेस एखादा शिक्षक शिकवतो आणि तुम्ही त्याचं कौतुक करता, तर ते कौतुक ऐकायला शिक्षकाला आवडत असतं. ठीक आहे, सो जर तुम्हाला आवडलं, कोणताही शिक्षक असो, त्याचं एखादं लेक्चर आवडलं तर त्याला तुम्ही कमेंट करा. त्यामुळे त्याला स्वतःला अजून व्हिडिओ बनवायला काय मिळत असतं, आपण म्हणतो प्रेरणा मिळत असते. ओके, तर बघा, जेनेटिक आणि फिजिकल प्युरिटी 100%. याच्यावर क्वेश्चन आलाय की जेनेटिक प्युरिटी ऑफ न्यूक्लियस सीड इज डॅश डॅश डॅश, किती पर्सेंट आहे? 100% आहे. सर्टिफिकेशन बघा, याला सर्टिफिकेशन नसतं. बघा, आफ्टर द प्रोडक्शन द रिस्पॉन्सिबल ब्रीडर युजली इश्यू द पेडिग्री सर्टिफिकेट. सो ब्रीडर काय करतो? फक्त पेडिग्री सर्टिफिकेट असतं. पेडिग्री म्हणजे काय असतं सर? पेडिग्री म्हणजे या प्रोजेनीचं पाठीमागच्या काही वर्षातलं रेकॉर्ड असतं की हा प्युअर आहे का, ह्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत, त्याचं रेकॉर्ड असतं. त्याला काय म्हणतात? पेडिग्री रेकॉर्ड. सो त्या पेडिग्री सर्टिफिकेट मिळत असतं फक्त, याला सर्टिफिकेशन नसतं.
सो यूज कसा असतो बघा, ह्याचा यूज केला जातो बिडर सीड प्रोडक्शनसाठी. ओके, सो बिडर सीड इज द प्रोजेनी ऑफ न्यूक्लियस सीड. असा क्वेश्चन येईल तुम्हाला. इट इज नॉट मीन फॉर जनरल डिस्ट्रीब्युशन. हे डिस्ट्रीब्युशन केलं जात नाही फॉर प्रोडक्शन किंवा सोईंगसाठी डिस्ट्रीब्यूट केलं जात नाही. आणि ह्याला टॅग नसतो. देर इज अ नो टॅग कलर फॉर न्यूक्लियस सीड. सो जर आलाच की टॅग कलर फॉर न्यूक्लियस सीड हे डॅश डॅश डॅश, सगळ्यात शेवटी ऑप्शन येऊ शकतो नो टॅग इन न्यूक्लियस सीड. ओके, सो आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल. तुम्ही थोड्या वेळासाठी व्हिडिओ पॉज करा आणि पुन्हा एकदा वाचून घ्या. इथंच पाठ करायचं, परत वाचायचं नाही. डायरेक्ट एक्झामला उत्तरच लिहायचं. ओके, वेळ घालवायचा नाही, वेळ खूप कमी असणार तुमच्यासाठी. ओके, पुढचं बघूया बिडर सीड. आता बघा, बिडर सीड इज अ प्रोजेनी ऑफ न्यूक्लियस सीड. पहिली गोष्ट, इट इज अ प्रोजेनी ऑफ न्यूक्लियस सीड. हा पहिला एमसीक्यू झाला. ठीक आहे, आता कुठं कुठे एमसीक्यू येईल याच्यावरती मी तुम्हाला स्टार करून देतो. बघा, पहिली विचारतो तुम्हाला प्रोजेनीवरती. ठीक आहे, प्रोजेनीवरती 100% क्वेश्चन विचारणार की कोण कोणाची प्रोजेनी आहे. तर बिडर सीड इज द प्रोजेनी ऑफ न्यूक्लियस सीड. आता आपण मागाशी बघितलं ते लिमिटेड एरियावरती ग्रो करत होते. हे बघा, ग्रेटर एरियावरती ग्रो करतात कुणाच्या रिसर्च फार्मवरती. ओके, सुपरविजन कोण करतं? प्लॅन बिल्डरच करतो रिसर्च फार्मवरती. मॉनिटर कोण केलं जातं ह्याला? बिडर सीड मॉनिटर कमिटी असते, ती त्याला मॉनिटर करते. ठीक आहे, आपण सगळ्या पॉसिबिलिटीज बघणार आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्या पॉसिबिलिटी ज्या क्वेश्चन्स आहेत त्या समोर आणलेल्या आहेत. ओके, नंतर बघा ह्याची जेनेटिक प्युरिटी जी असते बघा, टू इट इन्श्युअर कम्प्लीट जेनेटिक प्युरिटी अँड फिजिकल प्युरिटी. दॅट इज बघा 99.90% ऑर मोर. ठीक आहे, पण तुम्ही ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. जेनेटिक प्युरिटी, जेनेटिक और फिजिकल प्युरिटी ऑफ ब्रीडर सीड इज डॅश 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 99.90%. ओके, नंतर याला सीड सर्टिफिकेशन एजन्सी जी असते ती कुठला सीड टॅग कलर देते, तर ते असतो गोल्डन येलो. बघा, ह्याच्यावर क्वेश्चन आला होता मागाशी, मागच्या वर्षी 2023ला क्वेश्चन विचारलाय की करेक्ट पेअर कोणते आहे सीड आणि त्याचा टॅग कलर. तर बघा, ब्रीडर सीडसाठी कोणता टॅग कलर असतो? गोल्डन येलो. गोल्डन येलो फॉर ब्रीडर सीड, गोल्डन येलो फॉर ब्रीडर सीड. न्यूक्लियस सीड देर इज अ नो टॅग कलर. ओके, ठीक आहे. आणि साईज बघा, ह्या जे टॅग वापरलेला असतो त्या टॅगची साईज किती असते? 12x16 सेंटीमीटर ही त्याची साईज असते. ठीक आहे, सो गोल्डन येलो 12x6 सेंटीमीटर. प्रोजेनी ऑफ न्यूक्लियस सीड, गेट एरियावर ग्रो केला जातो. 99.90% जेनेटिक प्युरिटी असते. ठीक आहे, आणि हा काय आहे बघा, इनिशियल सीड इन मल्टिप्लिकेशन. आता इथून पुढे काय होणार? आता हे सीड मल्टिप्लाय होत जाणार आणि फायनल सीड आपण शेतकऱ्याला डिस्ट्रीब्यूट करणार. बरोबर, चला पुढे जाऊया. आता फाउंडेशन सीड. फाउंडेशन सीड इज द प्रोजेनी ऑफ ब्रीडर सीड. इट इज द प्रोजेनी ऑफ ब्रीडर सीड. ठीक आहे, सगळं सोपं आहे, फक्त मन लावून केलं पाहिजे. ओके, तुम्ही जर MCRचा अभ्यास खूप छान पद्धतीने केलात तर तिथून पुढचे जे ॲग्रिकल्चर रिलेटेड एक्झाम आहेत, AFOच्या असेल बँकिंगसाठी किंवा ॲग्रिकल्चर MPC असेल किंवा FCIचे एक्झाम, खूप सारे ॲग्रिकल्चर रिलेटेड एक्झाम असतात. त्या सर्व एक्झामला तुम्हाला खूप फायदा होणार आहे. किंवा तुम्ही MPSC जरी करणार असाल तर त्या सगळ्यांसाठी MCRचा अभ्यास हा एक बेस असतो. MCRचा अभ्यास केलेले मुलं हे ॲग्रिकल्चरमध्ये चांगलं करिअर करू शकतात, ॲग्रिकल्चर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये. सो हे 1-1.5 महिना जो आहे तुमच्याकडे, हा खूप छान मन लावून MCRचा अभ्यास करा, याचा नक्की फायदा होईल तुम्हाला. ठीक आहे, तर बघा, फाउंडेशन सीड इज द प्रोजेनी ऑफ ब्रीडर सीड नोन ॲज मदर सीड. बघा, नवीन शब्द आला तुम्हाला. असा क्वेश्चन येईल की विच ऑफ द फॉलोइंग सीड इज नोन ॲज मदर सीड. तर फाउंडेशन सीड इज नोन ॲज मदर सीड. दुसरी गोष्ट, इट इज अ प्रोजेनी ऑफ ब्रीडर सीड. इट इज अ प्रोजेनी ऑफ ब्रीडर सीड. प्रोडक्शन बघा, हे गव्हर्नमेंट फार्मवरती केलं जातं, ॲट एक्सपेरिमेंटल स्टेशनवरती, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीवरती किंवा कल्टिवेटर्स फील्डवरती पण याचं प्रोडक्शन केलं जातं. सुपरविजन कोण करते? सीड सर्टिफिकेशन एजन्सी. याच्यावर कधी नाही आला क्वेश्चन, पण आपण बघून जाऊया. सीड सर्टिफिकेशन एजन्सी काय करते? सुपरविजन करते. सर्टिफिकेशन कोण करतं? स्टेट सीड सर्टिफिकेशन एजन्सी काय करते? याला सर्टिफिकेशन देते. सर्टिफिकेशन म्हणजे इट इज अ फाउंडेशन सीड. हे फाउंडेशन सीड आहे, याची एवढी जेनेटिक प्युरिटी आहे,
हे सगळं चेक करून त्याला सर्टिफिकेशन कोण देतं? स्टेट सीड सर्टिफिकेशन एजन्सी. ओके, पुढे बघा, जेनेटिक प्युरिटी किती असते? ग्रेटर दॅन 99%. genetic purity should be greater than 99% and physical purity should be greater than 98%. Okay, tag color very important. White color tag कुठला असतो याला? white color tag. साइज बाय किती असते? 15 बाय 7.5 सेंटीमीटर, 15 बाय 7.5 सेंटीमीटर. ठीक आहे, आपण सगळे अगेन कोर्स आहे, सो मी प्रयत्न करेन की मराठीतून सगळं शिकवण्याचा. वर्ड इंग्लिशमधून असतील पण माझे जे शिकवण्याची पद्धत आहे ती मराठीमधूनच असेल. ठीक आहे, सो ती जास्त लवकर आपल्याला समजते. ओके, उगाच मी इंग्लिशमध्ये बोलून शायनिंग मारणार नाही, बरोबर? जे आहे ते आहे. तर टॅग कलर आहे व्हाईट कलर टॅग, 15 बाय 7.5 सेंटीमीटर त्याची साईज असते. ओके, सो दिस इज ऑल अबाउट फाउंडेशन सीड. ओके, पॉज करून तुम्ही एकदा फक्त व्हिडिओ नंतर वाटलंच तुम्हाला तर स्लाइड बघू शकता तुम्ही. ठीक आहे, पुढचं आहे रजिस्टर्ड सीड. ठीक आहे, आता हे रजिस्टर केलं जातं मग त्याला रजिस्टर्ड सीड म्हणलंय. बघा, इट इज अ प्रोजेन ऑफ फाउंडेशन सीड ऑर रजिस्टर्ड सीड इट सेल्फ. तर फाउंडेशन सीड पासून याला बनवलं जातं. इन इंडिया रजिस्टर्ड सीड इज जनरली ओमिटेड. सो मोस्टली इंडियामध्ये रजिस्टर्ड सीड वापरला जात नाही, ते ओमिट केलेलं आहे. अँड सर्टिफाईड सीड इज प्रोड्युसर डायरेक्टली फ्रॉम फाउंडेशन सीड. सो याच्यानंतरचं सीड आहे ते सर्टिफाईड सीड आहे. ते जे सीड आहे ते डायरेक्ट कुणा म्हणजे थोडक्यात काय, फाउंडेशन सीड नंतरचं सीड इंडियामध्ये कुठलं असतं मग? तर डायरेक्टली असतं सर्टिफाईड सीड. म्हणजे मोस्टली इंडियामध्ये रजिस्टर्ड सीड काय केलेलं आहे? ओमिट केलेलं आहे. ओके, प्युरिटी पर्सेंटेज जर बघितलं तर जेनेटिकली प्युअर असतं. सर्टिफिकेशन डन बाय स्टेट सीड सर्टिफिकेशन एजन्सी. आणि टॅग कलर असतो पर्पल कलर टॅग. विच ऑफ द फॉलोइंग सीड कलर टॅग इज युज्ड फॉर रजिस्टर्ड सीड? कोणता आहे? पर्पल कलर सीड. पर्पल कलर सीड. ठीक आहे, तर याच्याबद्दल एवढंच आहे. पुढे बघूया सर्टिफाईड सीड. हे डायरेक्ट फाउंडेशन सीड पासून पण बनवतात किंवा रजिस्टर्ड सीड पासून पण बनवतात. ठीक आहे, तर बघा, इट इज अ प्रोजेन ऑफ फाउंडेशन सीड ऑर रजिस्टर्ड सीड. दोन्ही पण एकत्र येणार नाही, दोन्ही पण एकत्र येणार नाही. तर मोस्टली जर म्हणलं तर फाउंडेशन सीड लिहा. प्रोजेन ऑफ फाउंडेशन सीड इन इंडिया. आणि इंडियामध्ये काय रजिस्टर्ड सीड काय केलेलं आहे? ओमिट केलेलं आहे. डिस्ट्रीब्युटेड फॉर कमर्शियल पर्पज. हे एक सगळ्यात महत्त्वाचं की विच ऑफ द फॉलोइंग सीड इज डिस्ट्रीब्युटेड फॉर कमर्शियल पर्पज ऑर फॉर सोईंग टू फार्मर? तर ते कुठलं असतं? सर्टिफाईड सीड असतं. लक्षात ठेवा. ओके, जेनेटिक प्युरिटी किती आहे? 99%. फिजिकल प्युरिटी 98%. ओके, टॅग कलर ब्ल्यू कलर आहे किंवा त्याला अझर ब्ल्यू म्हणलेलं आहे. ब्ल्यू ऑर अझर ब्ल्यू. सर्टिफाईड सीड टॅग किती बाय 15 बाय 7.5 सेंटीमीटरचा असतो. सो बघा, तुम्हाला एक आयडिया येत असेल की एक्झॅक्टली काय वाचलं पाहिजे, एक्झामची रिक्वायरमेंट काय आहे, आम्ही तुम्हाला काय शिकवलं पाहिजे आणि तुम्ही काय वाचलं पाहिजे आणि कशाचा अभ्यास केला पाहिजे. ह्या सगळ्याचा अभ्यास तुम्हाला इथं दिसेल. ठीक आहे, सो लेक्चर आवडत असेल किंवा आवडलं असेल तर शेअर करायचे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. कोणतीही गोष्ट असू द्या, एखादी चांगली इन्फॉर्मेशन असेल तर ते आपल्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, म्हणून फक्त शेअर करा असं म्हणतोय मी. ठीक आहे, आणि ट्रूथफुली लेबल्ड सीड एक असतं, तर हे बघा ओपल ग्रीन कलरचं असतं. ह्याला फक्त सीड टॅग लक्षात ठेवा. ट्रूथफुली लेबल्ड सीडचा लेबलचा टॅग कलर कोणता असतो? ओपल ग्रीन कलर. ओपन ग्रीन कलर सीड टॅग इज यूज फॉर ट्रूथफुली लेबल्ड सीड. ठीक आहे, तर हे होते सगळे आपले सीडचे क्लासेस किंवा टाइप्स ऑफ सीड आणि त्यांच्या प्रॉपर्टीज. ओके, सो याच्यावर 100% एक क्वेश्चन येणार. आत्ताच लिहून घ्या, एक क्वेश्चन येणार. आता जर आपण पाठीमागे जाऊन जर उत्तरं बघितली तर तुम्हाला लगेच उत्तरं समजतील की आता बघा, विच ऑफ द फॉलोइंग सीड टॅग कलर इज करेक्टली मॅच. आता मला सांगा कुठला मॅच होतोय? फाउंडेशन सीडला रेझर होता का? नव्हता. सर्टिफाईड सीडला व्हाईट होता का? नव्हता.
ऑल ऑफ द अबव कधीच नाही. सो उत्तर काय ह्याचं, ब्रीडर सीड गोल्डन येलो कलर. बरोबर, ब्रीडर सीड गोल्डन येलो कलर. हा पाठीमागचं एक. हा, विच ऑफ द फॉलोइंग सीड टॅग कलर यूज फॉर फाउंडेशन सीड. कुठला होता फाउंडेशन सीडला, व्हाईट. बरोबर. प्युरिटी पर्सेंटेज ऑफ न्यूक्लियस सीड किती होतं, 100%. बरोबर. सो सगळे पॉईंट कव्हर करा. क्वेश्चन कसा येऊ द्या. आता हे काय मी एकाच वर्षाचे नाही आणले, 20, 21, 22, 23चे क्वेश्चन बघून तुमच्या समोर आलेलो आहे, सगळं प्रॉपर स्टडी करून. सो तुम्ही उगाच जास्त लोड घेऊ नका, ठीक आहे. प्रॉपर स्टडी करून काही गोष्टी समोर आणलेल्या आहेत. सो तुम्ही जस्ट फक्त स्पून फिडिंग आहे, खायचं काम करा, वाचायचं काम करा थोडक्यात. बरोबर. आता आयसोलेशन डिस्टन्स वगैरे आपला नेक्स्ट पॉईंट तोच असणार, ते बघणार आहे आपण. बघा, न्यूक्लियस सीड नो टॅग कलर, ब्रीडर सीड गोल्डन येलो कलर, फाउंडेशन सीड व्हाईट कलर, रजिस्टर सीड पर्पल कलर, सर्टिफाईड सीड ब्ल्यू, अझर ब्ल्यू. बघा, सर्टिफाईड म्हणलं का अझर ब्ल्यू. फाउंडेशन मध्ये चुना टाकतो आपण असं म्हणूया, व्हाईट कलरचा टॅग असतो. सर्टिफाईड सीड ब्ल्यू कलर. सो मोस्टली बघा आपल्याकडे जे येतात आपण घरी जे मोस्टली बघा तिथं त्याला ब्ल्यू कलरचा टॅग वगैरे असतो. कधीतरी बघा घरी तुम्ही. आता हे एका स्लाइडवरती मी सगळं आणलेलं आहे, ठीक आहे. तर हे तुम्हाला आपल्या एक्सलन्सच्या टेलिग्राम ग्रुपवरती पण भेटेल. तिथंही तुम्ही येऊन ह्या सगळ्या ज्या काय PPTs आहेत त्या तुम्हाला एक्सलन्स ॲग्रिकल्चरच्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. सो तुम्ही अजून टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा. बघा, तर हे सगळं आता बघितलेल्या गोष्टी आहेत आपण. ओके, तुम्ही एकदा पॉज करायचा आणि बघा. न्यूक्लियस सीड टॅग कलर नसतो, ब्रीडर सीड गोल्डन येलो, फाउंडेशन सीड व्हाईट, रजिस्टर सीड पर्पल, सर्टिफाईड सीड ब्ल्यू कलर, ट्रुथफुल सीड ओपल ग्रीन कलर. टॅग जर बघितले साईज तर फक्त ब्रीडर सीडची टॅग छोटा आहे, टॅग साईज 12/6, बाकी सगळ्यांचा 15/7.5 आहे. सो लक्षात ठेवायला सोपं आहे. बरोबर. पुढे जाऊया. आता सीड प्रोडक्शनच्या काही स्टेप्स ज्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो ते बघणार आहे आपण आज. तर बघा, सीड प्रोडक्शन म्हणजे काय आहे, प्रोसेस ऑफ ग्रोईंग अँड हार्वेस्टिंग हाय क्वालिटी सीड फॉर क्रॉप्स. त्याला काय म्हणायचं, सीड प्रोडक्शन. गुड सीड्स आर इसेन्शियल फॉर सक्सेसफुल क्रॉप ॲज दे डिटरमाइन द क्वालिटी अँड यील्ड. गुड सीड गरजेचे असतात. चांगलं बियाणं असेल तर चांगलं क्रॉप येईल आणि चांगलं उत्पन्न येईल, त्याची क्वालिटी चांगली असेल. बरोबर. बघूया, या काही स्टेप्स असतात कशामध्ये, बेसिक सीड प्रोडक्शनमध्ये. आधी काय करायचं, सिलेक्शन ऑफ पॅरेंट करायचं. बाबा सुपेरियर चांगल्या क्वालिटी असणारे पॅरेंट सिलेक्ट करायचं पहिल्यांदा. बरोबर. मग ते कसं करतात काय सगळं मी तुम्हाला पुढं शिकवणार आहे, ठीक आहे. 1 बाय 1 एकदम छान सोप्या भाषेत बेसिक गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील. ओके. आयसोलेशन डिस्टन्स किती ठेवायचं. मग आता पॅरेंट सिलेक्ट केले, त्यांचं सोईंग केलं, तर एका आपण जिथं सोईंग केलं, जिथं आपण प्रोडक्शन करणार आहे त्या प्लॉटचं बाकीच्या प्लॉटपासून किती डिस्टन्स ठेवायचं, किती अंतरावर त्या प्लॉटला असलं पाहिजे की ज्यामुळं जेनेटिक प्युरिटी अँड फिजिकल प्युरिटी 100% ठेवता येईल. साठी आयसोलेशन डिस्टन्स मेंटेन केलं जातं. किती असतं काय बघणार आहे आपण पुढच्या स्लाइड, तेच असणार आहे. सोईंग अँड फील्ड मॅनेजमेंट करायचं, तेच फिक्स माहिती आहे तुम्हाला. रोगिंग म्हणजे रिमूव्हल ऑफ टाईप किंवा डिसीज प्लांट पार्ट इज कॉल्ड एज रोगिंग. याच्या डेफिनेशनवरती क्वेश्चन 100% येईल तुम्हाला. ओके. जसं आपण तिकडं प्लांट्स ॲनिमल्समध्ये बघितले बघा, आय थिंक त्याला कलिंग काय तर म्हटलेलं आहे की जे प्रोडक्टिव्ह नसलेले जे काही ॲनिमल्स आहेत त्यांना रिमूव्ह करायचं हर्डमधनं. त्या प्रोसेसला काय म्हणतात तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे. तर प्लांट्समध्ये त्याला रोगिंग म्हणतात, रिमूव्हल ऑफ टाईप ऑफ प्लांट. नंतर हार्वेस्टिंग माहिती आहे तुम्हाला, ड्रायिंग अँड क्लिनिंग करायचं, प्रोसेसिंग करायचं, स्टोरेज, सीड टेस्टिंग, सीड ट्रीटमेंट, सीड सर्टिफिकेशन. सर्टिफिकेशन कसं करतात त्याचे टाईप्स आणि क्लासेस आपण बघितले, ठीक आहे. आता बघूया आयसोलेशन डिस्टन्स. याच्यावर बघा IBPSच्या जेवढ्या काही एक्झाम असतात आपल्या ॲग्रिकल्चर रिलेटेड, बँकिंग असू द्या, FCIच्या असू द्या, कुठल्याही कृषी सेवक असू द्या, सगळीकडे याच्यावरती क्वेश्चन विचारला गेलाय. सो आयसोलेशन डिस्टन्स म्हणजे काय असतं बघूया आधी. बघा,
मेंटेन अ सर्टन डिस्टन्स बिटवीन द सीड क्रॉप अँड अदर रिलेटेड क्रॉप टू प्रिव्हेंट क्रॉस पॉलिनेशन. बरोबर आहे. तर दोन प्लॉटमध्ये आपल्याला ज्या क्रॉपमध्ये प्रोडक्शन, ज्या प्लॉटमध्ये सीड प्रोडक्शन करायचे त्या प्लॉटचं बाकीच्या क्रॉपपासून डिस्टन्स मेंटेन ठेवायचं का, तर मोस्टली आपले जे फॉडर क्रॉप्स आहेत ते कशा असतात, क्रॉस पॉलिनेशन करू शकतात. म्हणजे एअरमधून पोलन ग्रेन एका प्लॉटमधून उडवतात, काय होतात इकडच्या प्लॉटमध्ये येऊ शकतात. मग ते क्रॉस पॉलिनेशन काय असतं, सेल्फ पॉलिनेशन काय असतं, या आपण सगळ्या गोष्टी आपण या लेक्चर सिरीजमध्ये बघणार आहे. फक्त सध्या पुढे लक्षात ठेवा की क्रॉस पॉलिनेशन अवॉइड करण्यासाठी आयसोलेशन डिस्टन्स मेंटेन केलं जातं. त्यामुळे काय होतं, जेनेटिक आणि फिजिकल प्युरिटी मेंटेन केली जाते. सो बघा, आता आयसोलेशन डिस्टन्स मेंटेन करताना फाउंडेशन सीडसाठी वेगळं आयसोलेशन डिस्टन्स असतं आणि सर्टिफाईड सीडसाठी वेगळं असतं. तर त्याच्यावर पण आपण बघितलं, खूप क्वेश्चन आलेले आहेत. तर बघूया पहिलं की राईसमध्ये फाउंडेशन सीडसाठी किती असतं, किती मीटरचं डिस्टन्स असतं 3 मीटरचं. सर्टिफाईडसाठी पण 3 मीटरचंच असतं. वीटसाठी बघा फाउंडेशन सीडचं आयसोलेशन डिस्टन्स विचारलेलं आहे MCRने आतापर्यंत. आता म्हणजे एकदा विचारलेलं आहे की आयसोलेशन डिस्टन्स फॉर फाउंडेशन सीड प्रोडक्शन इन वीट किती असतं, 3 मीटर. बघा 3 मीटर फॉर फाउंडेशन सीड, 3 मीटर फॉर सर्टिफाईड सीड. ओटसाठी किती आहे बघा, फाउंडेशन सीडचं 10 मीटर, सर्टिफाईड सीडचं पण 10 मीटरच आहे. ठीक आहे, सेम आहे. मेजसाठी किती आहे बघा, 400 मीटर, सर्टिफाईड सीडसाठी 200 मीटर. बाजरासाठी 200 मीटर, सर्टिफाईड सीडसाठी 200 मीटर. सो बघा फाउंडेशन इथं फक्त मेजमध्ये थोडासा बदल आहे. फाउंडेशन सीडसाठी 400, सर्टिफाईडसाठी 200. जवारसाठी बघा फाउंडेशनसाठी 400, सर्टिफाईडसाठी 400च. ठीक आहे, हे काय महत्त्वाचे क्रॉप्स आहेत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून बाकीच्या क्रॉप्सची पण आयसोलेशन डिस्टन्स काढा आणि ते लक्षात ठेवा. हे मोस्ट आत्तापर्यंत विचारलेले क्रॉप्स आहेत, ह्याच्यावर रिपीट विचारलेलं आहे. सो हे पहिल्यांदा करा, पॉज करा, पाठ करा. इथंच पाठ करायचं, परत घरी जाऊन किंवा परत यासाठी वेगळा अभ्यास करायचा नाही. ओके. आणि नेहमी लक्षात ठेवा, अभ्यास करताना अभ्यासाला पूर्ण झाला हा टॅग लावायला शिका. म्हणजे माझं हे वाचून झाले, आपलं नेहमी कसं असतं, मी अजून एकदा वाचेन, अजून एकदा बघेन. सो अजून एकदा बघणं होत नाही ना, आपण अजून एकदा नाही बघितलं तर मे बी आपलं काय होतं, मग कॉन्फिडन्स कमी राहतो की मी ते एकदा वाचलेलं नाहीये, मी एकदाच वाचले. सो वेळ कमी असल्यावर एकदाच वाचायचं, 100% करून टाकायचं ते. ठीक आहे. रोगिंग मी मागे सांगितलं, रिमूव्हिंग ऑफ एनी ऑफ टाईप ऑर डिसीज प्लांट टू मेंटेन द सीड प्युरिटी. सो हे डेफिनेशनवरती 100% येऊ शकतो क्वेश्चन, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघूया सीड टेस्टिंग का करायचं. ह्याच्यावर MCRने 2020ला क्वेश्चन विचारलाय की जर्मिनेशन स्पीड चेक करण्यासाठी कुठली टेस्ट घेतली जाते, तर ती कुठली असते, सीड जर्मिनेशन टेस्ट असते. ठीक आहे, जर्मिनेशन टेस्ट असते. आता बघूया, टेस्ट अ सॅम्पल ऑफ सीड फॉर क्वालिटी इन्क्लुडिंग जर्मिनेशन रेट अँड प्युरिटी. याला काय म्हणले, सीड टेस्टिंग म्हणले. याला काय म्हणले, सीड टेस्टिंग म्हणले. सो जर्मिनेशन पर्सेंटेज व्हॅल्यू फॉर डिफरंट क्रॉप किती असते, काय असते, याच्यावरही खूप वेळा क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे जर्मिनेशन पर्सेंटेज ऑफ वीट क्रॉप, जर्मिनेशन पर्सेंटेज ऑफ मेज क्रॉप विचारतील. आता मागच्या वर्षी नव्हतं विचारलं, म्हणजे यावर्षी येऊ शकतो क्वेश्चन याच्यावरती. जर्मिनेशन पर्सेंटेज व्हॅल्यू फॉर डिफरंट क्रॉप्स. बघा आता थोडं सांगतो, वेळ कमी असल्यामुळं मी तुम्हाला जास्त कन्सेप्ट एलॅबोरेट करत नाहीये. आपल्याला कन्सेप्टवरती कमी, फॅक्टवरती क्वेश्चन जास्त आलेले आहेत. सो आपण फॅक्ट्सवरती जास्त फोकस करूया. ज्यावेळेस ॲग्रिकल्चर MPSCची ॲड असते त्यावेळेस जे टीचिंग असतं ते वेगळं असतं, ते कन्सेप्टवरती असेल. आता पुढे जाऊन काय कन्सेप्ट ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुम्हाला कळेल की कन्सेप्ट कशा पद्धतीने शिकवल्या जातात. ओके. तर मेज बघा, मेजचं जर्मिनेशन पर्सेंट आहे 90%. म्हणजे जर आपण बघा 100 सीड ग्रो केले, म्हणजे आपण 100 सीड पेरले
100 पैकी 90 सीडच उगवले तर त्याचे की जर्मिनेशन पर्सेंटेज किती आहे 90%. बरोबर. तुम्ही रावेला वगैरे जर आपल्या ॲग्रोनॉमीचे डेमो वगैरे घेतले असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल हे. ठीक आहे. जवार 80% आहे, वीटचं 85% जर्मिनेशन पर्सेंटेज आहे, राईस 80%, कॉलीफ्लावर 65%, बार्ली अँड ओट दोन्हीचं किती आहे 85%. बार्लीचं विचारलंय बघा खूप वेळा 85%, ग्राउंडनट 70%, सनफ्लावर 70%, सोयाबीन 70%, टोमॅटो 70%. ठीक आहे. हे महत्त्वाचे जे हॉट क्रॉप्स आहेत ज्याच्यावरती जर्मिनेशन पर्सेंटेज विचारले असे सगळे क्रॉप्स आहेत आणि त्यांचे जर्मिनेशन पर्सेंटेज आहेत. ओके. व्यवस्थित लक्षात ठेवा आणि पाठ करून जावा. काय आता काहींचे सेमच आहेत बघा, ग्राउंडनट, सनफ्लावर, सोयाबीन, टोमॅटो सेमच आहेत. सो 70% ते आलं पाहिजे. सगळ्यात कमी म्हणलं बघा कॉलीफ्लावरचं 65% आहे, बार्ली ओट 85%, वीट 85%, जवार 80%, मेज 90%. ओके, समजते. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज सेशन. आय होप तुम्हाला हे सेशन खूप आवडलं असेल. अशा पद्धतीनं सगळे सेशन होतील आणि सेशन संपल्यावर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला ते सेशन आवडणारच, प्लस तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स वाढलेला असेल की येस MCR मध्ये माझा स्कोअर चांगला होऊ शकतो. ठीक आहे. सो खूप वेळ द्या. सध्या हे जे दिवस आहेत त्या वेळामध्ये खूप वेळ द्या. तुमच्या सगळ्या सेमिस्टरच्या नोट्स वाचून काढा. जेवढा जास्त वेळ द्याल तुम्ही तेवढा जास्त तुम्ही बाकीच्या एक्झामसाठी तयारी करताय असं समजा. कारण पास आउट झाल्या खूप सारे प्रश्न असतात. MSc करायचे का नोकरी करायची का नंबर ऑफ थिंग्स असतात. पण ह्या सगळ्यांसाठी माझ्या मते MCR ही खूप गरजेची गोष्ट आहे. एक सिनियर म्हणून मी तुम्हाला सांगेन की हे 1-2 महिने MCRचा चांगला अभ्यास करा. तुम्हाला भविष्यात त्याचा नक्की फायदा होईल. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर पण क्लिक करा. म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ येईल त्यावेळेस तुम्हाला नोटिफाय होईल. दुसरी गोष्ट, तुम्हाला कोणत्या पॉईंटवरती लेक्चर पाहिजे हे पण तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्या टॉपिकवरती पण मी व्हिडिओ बनवेन. आपलं जे पुढचं लेक्चर असेल ते बॉटनीमधला फिजिओलॉजीमधला पार्ट असेल, फोटोसिंथेसिस असेल किंवा रेस्पिरेशन असेल. ठीक आहे. सो तसं नोटिफाय केलं जाईल आणि त्यानुसार आपण पुढचं लेक्चर घेऊया. रोज एक लेक्चर तुम्हाला पाहायला मिळेल. वेळात वेळ काढून लेक्चर नक्की बघा आणि शेवटी लेक्चर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. थँक्यू सो मच.